राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारागृह मानल्या जाणाऱ्या हिंडलगा केंद्रीय कारागृहात सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. कैद्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून भेटीवेळी आणल्या जाणाऱ्या बॅग तपासण्यासाठी बसवलेले स्कॅनिंग मशीन गेल्या 6 महिन्यांपासून बंद पडले असून त्यामुळे सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राज्यातील महत्त्वाचे आणि संवेदनशील कैदी ठेवण्यात आलेल्या या कारागृहात अंडरवर्ल्ड गुन्हेगार बनजे राजा यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी ठेवलेले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जयेश पुजारी हाही याच तुरुंगात आहे. याशिवाय रौडीशीटर, खून, बलात्कार, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यातील अनेक आरोपी येथे बंद आहेत. अशा उच्च सुरक्षा कैदी असलेल्या कारागृहातच तपासणी यंत्र दीर्घ काळापासून बंद असल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे. दररोज मोठ्या संख्येने नातेवाईक भेटीस येत असल्याने त्यांनी आणलेल्या बॅग तपासण्याची जबाबदारी पूर्णपणे कर्मचाऱ्यांवर पडली आहे. मशीन नसल्याने प्रत्येक बॅग हाताने उघडून तपासावी लागत असून ते वेळखाऊ आणि कष्टदायक ठरत आहे. यंत्र बंद असल्यामुळे अनेकदा लांब रांगा लागत असून भेटीची वेळ वाढवावी लागते. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही धोकादायक वस्तू आत जाऊ नये याची खात्री करणे मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः मोबाईल फोन, सिम कार्ड, अंमली पदार्थ किंवा इतर बंदी घातलेल्या वस्तू आत नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्यानं तपासणी यंत्रांचा अभाव हा गंभीर सुरक्षा धोका मानला जात आहे. जेल प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून किंवा आवश्यक असल्यास नवीन मशीन बसवून सुरक्षा मजबूत करावी अशी मागणी होत आहे. उच्च प्रोफाईल कैदी असलेल्या कारागृहात लहानशी चूकही मोठे परिणाम घडवू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. नजीम बेटगेरी, KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.